श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्याबद्दल काही सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. बोलता बोलता श्रावण महिना आता संपत आला आहे. उद्या असणाऱ्या पिठोरी अमावस्येचे खूप असे अनन्य असे महत्व आहे. या दिवशी आपण जे व्रत वैकल्य करतो त्याचे फळ आपल्याला दुप्पट म्हणजे कोटी प्रतीने लाभते. तर सर्वप्रथम आपल्याला या उद्या सकाळी उठल्याबरोबर काय करायचे आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये बेलपत्र टाकायचे आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे. तर याने काय होते तर तीळ व बेलपत्र टाकले तर आपल्याला सगळ्या तीर्थाच्या नद्यांचे स्नानाचे फळ भेटते किंवा आपण ते स्नान केल्याचं पावित्र्य आपल्याला मिळतं. अमावस्येला खूप असं महत्व आहे. नद्यांचं स्नान करणं तर अतिशय म्हणजे पावन आहे. या दिवशी जर तुम्हाला जमलं तर एखाद्या नदीवर तुम्ही स्नानासाठीही गेले तर फारच उत्तम. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही, म्हणून हे असे छोटासा एक उपाय आहे ज्याने आपल्याला सर्व तीर्थाचे स्नान केल्याचे फळ मिळते. तर सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम हा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबऱ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. तर हळदीचं लेपन कसं करायचं त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि ते केल्यानं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुख संपत्ती ऐश्वर्य लाभण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि उंबऱ्याची पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर तुपाचा दिवा पण लावायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण उंबऱ्याचं पूजा केल्यानं आपल्याला अशा पद्धतीनं फळ मिळतं किंवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि चांगले चांगले विचार सगळ्यांना सगळ्यांच्या मनामध्ये चांगले विचार येतात. तर हे तुम्ही हे त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे आंघोळ झाल्याच्या नंतर. आणि उंबऱ्याची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तर तुळशीची पूजा का करायची आहे तर त्यासाठी आपण जे वर्षभर तुळशीची आपल्याच्यानं सकाळी पाणी वगैरे घालणं होत नाही, कारण की रोज तुळशीची पूजा करायलाच पाहिजे. पण जर आपल्याला काही आपण कुठे जॉब करत असेल, काही हे कामानिमित्त किंवा आपल्याच्यानं त्या सकाळी गडबडीमध्ये होत नाही, तर आपण सोमवती अमावस्येला हे सगळं करायचं आहे. तर ते कसं करायची, तुळशीची सेवा कशी करायची, तर त्यासाठी आपल्याला तुळशीचं रोप असेल आपल्याकडे, प्रत्येकाच्या घरी तर असेलच. पण जर एखाद्या वेळेस तुळशी वृंदावन असेल, त्याला आपल्याला प्रदक्षिणा घालता येत असेल तर खूपच छान. जर नसेल तर आपण एक आपली घरामध्ये कुंडीत जर तुळस असेल तर ती तुळस खाली घ्यायची आहे, एखाद्या स्टूलवर वगैरे ठेवायची, तिला तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावल्याच्या नंतर त्याला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे. तर 108 प्रदक्षिणा आपल्याला कशा घालायच्या तर सर्वप्रथम आपण जी तुळशीची जपमाळ आपल्याकडे असतेच, जपमाळ घ्यायची. ती जपमाळ घेऊन पहिले मेरुमणीच्या खाली मृग मुद्रेमध्ये ती घ्यायची अशा पद्धतीने. आणि हा एक 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 प्रदक्षिणा घातली की एक मणी खाली ओढायचा आणि प्रदक्षिणा घालत्या वेळेस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करायचा. तर रामकृष्ण हरी असा जप करत आपल्याला एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की एक मणी खाली घ्यायचा, परत दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाली की दुसऱ्या मणी खाली घ्यायचा. असे करत करत आपल्याला 108 मण्यांचा माळ पूर्ण करायची, म्हणजे आपली 108 प्रदक्षिणा होते. तर 108 प्रदक्षिणा घातल्याचं काय महत्व आहे तर 108 प्रदक्षिणा घातले की आपण वैकुंठ प्रदक्षिणा केल्याचं फळ आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीने आपण 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि जर एखाद्याला 108 प्रदक्षिणा एकदम होत म्हणजे एखाद्याला नाही सहन होत ते, कारण की कोणाकोणाला पोटामध्ये मळमळ झाल्यासारखं होतं एकदम 108 घातल्या तर, किंवा
चक्कर आल्यासारखी होते. तर थोडंसं मध्ये अंतर घेऊन आपण 10-10 प्रदक्षिणा घालून अशा पद्धतीनेही काउंट करू शकतो आणि राहिलेल्या म्हणजे 10-10 करत आपण 108 दिवसभरात आपण 108 प्रदक्षिणा घालू शकतो. पण ही प्रदक्षिणा नक्की घाला. कारण की वर्षभर आपल्याला तुळशीची सेवा होत नाही. तर आपण ही सेवा नक्की करा. यानं लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात आणि वैकुंठ प्रदक्षिणा घातल्याचं कोटी-कोटीचं पुण्य आपल्याला लाभतं. जन्मजन्मांतरीचे पाप नाहीसे होतात आणि अनन्य असं महत्त्व आहे आणि त्यामध्ये सोमवती अमावस्याचं जो पर्व काळ आहे, या काळामध्ये हे जे पुण्य आपण जे करतो, तर ह्याचे लाख पटीनं आपल्याला कोटी पटीनं याचं पुण्य आपल्याला लाभतं. तर आणखी आता हे झालं आपलं तुळशीच्या प्रदक्षिणा. तर असे तुम्ही तुळशीची सेवा दिवसभरामध्ये करा आणि नक्कीच तुम्ही ही सेवा केल्यावर तुम्हाला जे अनुभव येतील ते खूप छान असतील आणि झालेली सेवा मी महाराजांचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.